कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यामधील तळंदगे हे गाव एमआयडीसी कागले 5 स्टार एमआयडीसी टच तळंदगे गाव आहे. या गावात 3.5 वर्ष झाले. या गावात कामाचा तर काही विशेष नाही, मोठे कामांचा तर काही विशेष नाही, पण प्राथमिक जी कामं आहेत म्हणजे गटरीची विषय म्हणा किंवा स्वच्छताचा विषय किंवा पाण्याचा प्रश्न, हा प्रश्न 3.5 वर्षाला गावात सुटन झाला आहे. राहिलेला आता फक्त 14 महिने, त्यातले मी 1 वर्ष पकडलं तरी अजून सुद्धा यांनी कुठल्या कामाला अजून काही प्रतिसाद ग्रामपंचायतीमध्ये सदस्य देऊन झाल्यात. आणि आम्ही 4 दिवस झाले आणि हो महिना 1 महिना झाला विषय पूर्ण गावाला घुमत आहे की म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप असू दे किंवा सोशल मीडिया असू दे, यावर गावात एकदम तीव्र प्रकारे विरोध होत आहे गावातल्या विकास कामं होणार. त्यामुळे गावाचा रोष 1 महिन्याला चालू आहे आणि 4 दिवस झाले की म्हणजे पूर्ण गावानं ठरलं होतं की निवेदन द्यायचं आहे आणि ह्या दिवशी आपण गावातले सर्व लोक जमून हे निवेदन देऊन आपण सर्व सदस्यांना व ग्रामसेवकाला आपण ती निवेदन द्यायची होती. तर ग्रामसेवक जाणून बुजून आज गैरहजर आहेत. मग आता ह्या गोष्टीसाठी आम्ही काय करावं पाहिजे? गावानं ग्रामपंचायत सदस्य प्रतिसाद देणार, सरपंच प्रतिसाद देणार, ग्रामसेवक प्रतिसाद देणार. या गावाला जवळजवळ सगळ्यात या कोल्हापूर जिल्ह्यात सगळ्यात जास्त फाळा एमआयडीसीचा व आमच्या गावातले सर्व रेग्युलर जे गावकरी आहेत ते सुद्धा रेग्युलर फाळा देतात. तरी सुद्धा या गावात विकास कामाला जरा सुद्धा गती नाही. गती म्हणजे काहीच कुठल्याही प्रकारे काम करायला तयार नाही. तिने एक काडीच काम नाही. गावात पाणी 20व्या दिवशी सुटत आहे. गावात बिहारी लोकल राहत असल्यामुळे गावात जेवढं गाव आमचं प्रगतीवर चालले तसंच गावात आमच्या काही गोष्टी चुकीच्या होत आहेत. त्यावर सुद्धा गावाचं ग्रामपंचायत सदस्याचं किंवा सरपंचांचं किंवा ग्रामसेवकांचं लक्ष नाही. किंवा गावात बिहारी असल्यामुळे गावात कचऱ्याचं प्रमाण एवढं वाढले एकदम दुर्गंधी गावात आमच्या. आणि त्यामुळे भविष्यात होणारं रोगराई किंवा इतर काही गोष्टी आहेत, येणारी जी नवीन पिढी आहे त्यांना आम्ही काय सांगणार? गावात एमआयडीसीचं जे पाणी आहे ते सुद्धा गावाला आमच्या गावालाच त्याचा ताप आहे. एमआयडीसीचा धुराचा ताप तळून गेलाय. एमआयडीसीची जी राख तिने वाहतूक करून टाकायची असत्या ती राख तिने बॉयलर मार्फत तळंग्यात टाकत आहेत. आणि त्यामुळे ते राख सगळी तळंग्यात येऊन पडत्या. सकाळी जर गाडी लावली आम्ही संध्याकाळी सकाळी जर तुम्ही उठून बघितला जा प्रत्येक गाडीवर जवळजवळ अशी जरा असं म्हणजे राख पडलेला असतोय. मग ते आपले श्वसन वाटे भविष्यात श्वसनाचा आजार किंवा त्वचेचा आजार किंवा आपलं कॅन्सर सुद्धा होऊ शकतोय. इतकं घातक हे तळंग्याला वेटीस धरलेला या एमआयडीसीनं. जेवढे एमआयडीसीला आमच्या गावाला लय 100%ला 10-20% फायदा झालाय. काय नाही, आमच्या तळंगावाले कुठं परमनंट नाहीत, कुठं कॉन्ट्रॅक्टर नाहीत, 8 तास कामाला जातात. बाकीची दूध व्यवसाय या ह्याच्यावर बाकीचे आणि ऑर्डर ह्याच्यात आपल्या आत्मनिर्भर आहेत. यामुळे काही फायदा नाही, खरं 90% तोटा तळंग्याला एमआयडीसीचा झालाय. ग्रामसेवकांना निवेदन देण्यासाठी पंचायतमध्ये आलो होतो. गावातील पाण्याचा प्रश्न गेले 3 वर्ष झाले सुटलेला नाही. गावातील 5 स्टार असून गावाला 15 ते 20 दिवसातून एकदा पाणी होते. गेले 3 वर्ष झाले आम्ही यासाठी सातत्याने प्रयत्न करतोय. ग्रामसेवकांच्याकडून नुसतं आश्वासन मिळतात, सदस्यांच्याकडून आश्वासन मिळतात. सदस्य सांगतात ग्रामसेवक काम करत नाही, ग्रामसेवक सांगतात सदस्य काम करत येत नाही. यांच्या घोंगळ कारभाराकडे जरा प्रशासनाला लक्ष दिलं पाहिजे. यासाठी आम्ही आज नागरिक एकत्र आलोय. तरी देखील ग्रामसेवक इथं जाणून हजर राहिलेले नाहीत. याबद्दल आम्ही काय करायचं ह्या प्रशासनाला प्रश्न विचारला पाहिजेत. एकमेव पंचायत, सगळ्यात श्रीमंत गाव असलेली तळंग्याची पंचायत. मित्रांनो, खरोखरच लाजिरवाणी गोष्ट आहे ही. अशा परिस्थितीत पावसाळ्यात प्रत्येक धंद्यात प्रत्येक ठिकाणी उमरेच्या आत पाणी येतं, किडे येतात. याची अंमलबजावणी ह्या पंचायतीने केली नाही, ह्या सदस्यांनी केली नाही व सदस्यांनी सरपंचाने केलं नाही व ग्रामसेवकाला आज पाणी संदर्भात एक निवेदन द्यायचं म्हणून आम्ही गेलो आहे. तरी पण आज टाळाटाळ करून कलेक्टर ऑफिसला ह्या पद्धतीनं सांगून आज तो त्याचे माहिती म्हणून तो साईड काढला. तरी पण तो कलेक्टर ऑफिसला गेल्यानंतर त्याची तारीख सकाळी 9 वाजता मेसेज आलाय की तुझी तारीख संपल्या, पुढची तारीख दिल्या म्हणून. अशा पद्धतीनं आम्हाला तिथनं मेसेज पण आलाय की अवस्था अशी तळंगे गावातील अवस्था आहे. कोल्हापूर जिल्ह्यात 1 नंबर पंचायत आहे तळंग्यातली.